भाऊ आपण मागे म्हटलं होता की बऱ्याच गोष्टीच्या आरोप होत आहेत बँकापासून डीसीसी बँक सगळ्या विजय चौकातून सभा घेणार 24 तारखेनंतर. मुळात माझी कुणाला खुन्नस नाही किंवा विषय नाही. ह्या निवडणुकीचं विषयांतर जर करत असतील तर नक्कीच त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे की मी कुणालाही या जिल्ह्यामध्ये त्रासदायक ठरलेलो नाही. मी अत्यंत समन्वयाची भूमिका सातत्याने या जिल्ह्यामध्ये घेतलेली, परंतु विनाकारण काही गोष्टीचं राजकारण करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे त्याचं विश्लेषण तर करणं माझी जबाबदारी आहे ना. आता माझ्यावर एखादा आरोप केला, तो कसा आरोप आहे आणि पुन्हा आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्याचं तर मला स्पष्टीकरण द्यावंच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये मला सांगा की माझ्या जीवनामध्ये मी त्या दिवशी सांगितलं की 1 लाख रुपये कर्ज घेतो 1 लाख भरतो. इतर बँकेचं नॅशनल बँकेचं आमच्यावरती आहे, मी कर्ज तर सर्वांनाच लागते. आणि ही सहकार चळवळ जुन्या जाणत्या माणसाने आपल्या आदरणीय सगळ्याच व्यक्तिमत्वानं सहकाराची चळवळ उभा केली ना, त्याला गालबोट लावण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि त्याला मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जी चांगली माणसं आहे ती चांगलीच आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याबद्दल मी कधीच वाईट माझ्या मनामध्ये येणार नाही. सभा घेणार नाही नक्कीच. अरे आता इतकं जर मला सांगा 97 मतापैकी मला जर 65 मतदान पडणार असेल तर त्यांचा आभार मानण्याकरता मला या ठिकाणी सगळ्यांच्या पुढे नतमस्तक व्हावंच लागेल या ठिकाणी येऊन. आणि जे आरोप आहेत त्याचं मला स्पष्टीकरण मी आता सांगितलं द्यावंच लागणार आहे त्या ठिकाणी. आणि मला आता विशेष बाब म्हणून या ठिकाणी या मतदारसंघात बार्शी, जसं मी बार्शी माझं कार्यक्षेत्र आता जिल्हा कार्यक्षेत्र झालेलं आहे आणि खास करून या ठिकाणची जी जनता आहे त्या जनतेमध्ये ज्या जनतेच्या जीवावरती लोकप्रतिनिधी निवडून आलेत आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जीवावरती मी निवडून आलोय, त्यांची कामं करण्याकरता या ठिकाणी ये जा करावंच लागणार आहे मला सातत्यानं.